बारामती हे नाव घेताच महाराष्ट्राच्या राजकारणाचा संपूर्ण नकाशा डोळ्यासमोर येतो। इथली माती म्हणजे सत्तेची माती, इथली हवा म्हणजे राजकारणाची हवा। पण आज याच बारामतीत एक नवीन वादळ सुटले। अजितदादा गेल्यानंतर इथली विधानसभेची जागा रिकामी झाली आणि प्रश्न आहे, बारामतीचा पुढचा आमदार कोण होणार? पोटनिवडणूक सुरू होण्याआधीच राजकीय हालचाली आणि पडद्यामागे बैठका सुरू झाल्या। त्यात सुनेत्र पवार या जागेवरून पोटनिवडणूक लढण्याची शक्यता आहे। जर त्यांनी ही निवडणूक लढवली तर त्या बिनविरोधी निवडून येऊ शकतात। कारण म्हणजे बारामतीत सध्या कोणताही प्रमुख विरोधी पक्ष कार्यरत नाहीये। सुनेत्र पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या, पण त्या पदावर काम करण्यासाठी त्यांना विधानसभेचे सदस्य होणं कायद्याने आवश्यक आहे। त्यामुळे ही पोटनिवडणूक त्यांच्यासाठी केवळ इच्छा नाही तर गरज आहे। 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडण्याचे नियोजन करण्यात आले। म्हणजे एकीकडे उपमुख्यमंत्री, दुसरीकडे अध्यक्षपद आणि तिसरीकडे बारामतीतून आमदार। विशेष म्हणजे पक्षातील सर्वांनी एकमताने या निर्णयाला पाठिंबा दिलाय। या पोटनिवडणुकीसाठी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसने तिथल्या पदाधिकारीच्या उपस्थितीत बुधवारपासून नवीन मतदार नोंदणी सुरू केली आहे। बारामती नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवत आली आहे। आता पुन्हा एकदा याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुनेत्र पवार उमेदवार होणार का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि ही निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।